नमस्कार, मी सविता कुलकर्णी. नागपूर 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यासोबत डॉक्टर उमंग सुरेश कडू हे आपल्यासोबत नॅशनल इंटरनॅशनल ओव्हरसीज कन्सल्टन्सी स्टडी MBBS अबोर्डचे डायरेक्टर जुळलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याच कडनं की सर, तुमचं तर खूप खूप स्वागत आहे आमच्या नागपूर 24 चॅनलवरती. सर, काय सांगणार की आपण इंटरनॅशनल ओव्हरसीज कन्सल्टन्सी स्टडी MBBS अबोर्ड हे नागपुरात तुम्ही स्थापन केलेलं आहे आणि या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मुलांना काय फायदा होणार? सर्वप्रथम सबसे पहले मैं खुद नागपुर से बिलोंग करता हूँ और मेरा MBBS जैसे रशिया से हुआ है। तो मेरा ये मोटो ऐसा है कि मेरे जो एरिया के जितने भी स्टूडेंट्स हैं जो MBBS का ड्रीम लेके नीट की परीक्षा देते हैं और उनको कम नंबर आते हैं और इसमें प्राइवेट कॉलेजेस में डोनेशंस इतना है कि वो करोड़ प्लस जाता है। तो मेरी ऐसी इच्छा है कि जितने भी लोग मेरे कलीग्स मेरे साथ MBBS की जर्नी के साथ जुड़े और परदेश में जाके भी वो अपना MBBS का सपना पूरा कर सकते हैं। उन्हें जितने भी फैसिलिटी या जो भी सेवाएं हमारे कंपनी की ओर से हम देना चाहेंगे वो ज़रूर देंगे और उन्हें कोई भी प्रॉब्लम ना आए, ये हमारी जवाबदारी होगी। सर, आपने जो कंसल्टेंसी ओपन की है और काफ़ी नाम बहुत बड़ा है, नेशनल इंटरनेशनल। हाँ सर, ये बताइएगा कि जिस प्रकार से आपने ये कंसल्टेंसी ओपन की है MBBS के लिए, तो इसमें स्टूडेंट की फीस क्या रहेगी और स्टूडेंट को क्या फ़ायदे होने वाले हैं? जी, फ़ीस का जो देखा जाए तो देखिए हमने ऐसे कोई रिस्पेक्टिव फ़ीस रखी नहीं है। हमारा इतना ही मोटो रहता है कि जो स्टूडेंट के काम में पैसे लगते हैं, फॉर एग्ज़ाम्पल जैसे वीज़ा बनवाने में या उनके डॉक्यूमेंटेशन में, वो चार्ज तो उन्हें देना ही पड़ता है। अभी हम ये कार्य करने के लिए हमारा जो समय जाता है, तो जो भी हम पेरेंट्स को बोलते हैं कि आपका जितना भी जो चार्ज हो सके आप हमें दे दीजिए, क्योंकि हमारा भी इसमें टाइम इन्वेस्ट होता है। जी। तो इसी प्रकार ऐसा कोई फेवरेबल चार्ज नहीं होता है, नॉर्मल अभी तरीके ऐसे से। मतलब नियर अबाउट एडमिशन के लिए कितना चार्ज आप अप्लाई करेंगे इनसे? इसमें ऐसा होता है मैम कि जैसे चार्ज को लेके कोई 1.5 लाख भी लेता है, कोई 2 लाख भी लेता है, कोई 2.5 लाख भी लेता है। बट हमारा इसमें ऐसा नहीं होता है। हमारा जितना भी जैसे फ़्लाइट टिकट करनी हो तो हम पेरेंट्स को ही बोलते हैं कि आप फ़्लाइट टिकट के पैसे दीजिए, हम आपकी टिकट करवा देंगे। जैसे वीज़ा बनवाना हो तो वीज़ा का जितना भी चार्ज लगता है पेरेंट्स को बोलते हैं आप वो हमें दीजिए। डॉक्यूमेंटेशन के लिए जितना चार्ज लगता है वो भी हम उनसे लेते हैं नॉर्मल प्रमाण में। और जो हमारा चार्ज होता है तो ऐसा कोई फेवरेबल चार्ज नहीं है। हम नॉर्मल 40,000 भी लेते हैं, 50 भी लेते हैं या 55 भी लेते हैं, वो डिपेंड करता है नॉर्मली। तो वैसे देखा जाए तो मतलब काफ़ी खर्चा भी MBBS जी। करने के लिए स्टूडेंट को आते हैं सर, तो आपका ये इसमें मतलब एक स्टूडेंट के पीछे कितनी लागत रहेगी? देखिए ये लागत रखने के लिए हमने ये कंपनी की स्थापना नहीं की है। सबसे पहले जैसे मैंने आपको बताया कि मेरा मोटो कुछ अलग था, मैं कुछ अलग सोच की ये कंसल्टेंसी की स्थापना की है। जी। मुझे कुछ प्रॉब्लम्स हुए या मैंने जो वहाँ फेस किया, इसको मद्देनज़र रखते हुए इस कंपनी की हमने स्थापना की है। जितने भी मिडिल क्लास लोग हैं या जितने भी स्टूडेंट्स हैं, मेरा साफ-साफ कहना है कि उनको अपनी ड्रीम कंप्लीशन के लिए मुझे जो भी मेरे साइड से या जो भी मुझे सेवा देनी पड़े, वो मैं देता हूँ और पिछले 6 साल से मैं देते आ रहा हूँ। तो तो जैसे कि जिस प्रकार से आपके पास एडमिशन बच्चों के आते हैं, जी। तो आपकी तरफ से बच्चों को क्या हॉस्टल की सुविधाएँ मिलेगी, रहने खाने की सुविधा मिलेगी? किस प्रकार से आप उनके लिए मतलब सब आपने मोटिव रखा है जी। एडमिशन के बाद? ये बिल्कुल ट्रांसपेरेंसी के साथ चलता है। सबसे पहले देखिए जिस यूनिवर्सिटी की जितनी फ़ीस होती है वो तो उन्हें देना ही पड़ता है। जी। वहाँ जो हॉस्टल खोले गए हैं, प्राइवेट हो या गवर्नमेंट हो, उनकी जो रिस्पेक्टेड जो फ़ीस होती है वो भी उन्हें देना पड़ता है। वहाँ जाने के बाद जो पुलिस वेरिफिकेशन करवाते हैं, नॉर्मल उनका बायोमेट्रिक्स, मेडिकल टेस्ट करवाते हैं या उनका टेम्पररी ग्रीन कार्ड बनवाते हैं, उसके बायोमेट्रिक्स और टेस्ट के लिए जितना भी खर्चा होता है नॉर्मल पैमाने से 20-25 हज़ार रुपये, तो वो भी उन्हें वहाँ देना पड़ता है। वो पैसे हम नहीं लेते हमारे पास, वो मैनेजमेंट के पास जाते हैं। जी। और जो भी फैसिलिटीज़ रहती है हॉस्टल की या इंडियन मेस की, तो कई की जैसे मैंने आपको बताया कि हम 3 यूनिवर्सिटीज़ के ऑफिशियल कॉन्ट्रैक्टर हैं। अभी हमारा चल रहा है कि हम एक यूनिवर्सिटीज़ में हमारा खुद का मेस खोले। आने वाले समय में वो भी मेस खोला जाएगा, तो उसका भी एक लिमिटेड अमाउंट होता है। ओके। तो सर, आप मतलब जो बच्चों को जो जो यूनिवर्सिटीज़ है जी। MBBS का, तो ये कौन से देशों में आप इनको चांस देने वाले हैं जी। एडमिशन से? हम रशिया में, कज़ाकिस्तान, उज़्बेकिस्तान, किर्गिस्तान और जॉर्जिया इन 5 देशों में बच्चों की एडमिशन करवाते हैं। जी। सर, अभी तक का कितने एडमिशन्स आपके पास में आए हैं, अभी ऑनलाइन, ऑफलाइन? जी, अभी तक के इन 6 सालों में हमने 1000 प्लस एडमिशन किए हमारे कंसल्टेंसी थ्रू। जी।
तो इसमें जैसे बच्चों का चॉइस रहेगा क्या कि उनको कहाँ पर एडमिशन चाहिए? जी, सबसे पहले हम बच्चों की राय जानते हैं कि आपको किस देश में जाना है, क्योंकि बच्चे आजकल यूट्यूब, इंस्टाग्राम में सब स्टडी करके रखते हैं, रिसर्च करके रखते हैं, तो हम पहले उनकी राय जानते हैं कि आपको किस देश में जाना है, किस यूनिवर्सिटी में जाना है। अगर उस यूनिवर्सिटी सही में बच्चों के लिए, बच्चों के लायक हो, जाने के लायक हो, तो हम एडमिशन उनकी वहाँ करवाते हैं। अगर हमें लगता है कि ये यूनिवर्सिटी सही नहीं है या कुछ न कुछ दिक्कत आ सकती है, तो हम हमारे साइड से भी सजेस्ट करते हैं और उस दोनों का जो एक ओपिनियन रख के यूनिवर्सिटी डिसीजन लिया जाता है। तो मतलब जैसे जिस प्रकार से कुछ मार्गदर्शन की भी बात आपने कही, तो जी। वो मार्गदर्शन किस प्रकार से आपके कंसल्टेंसी में दिया जाता है? जी। क्या उसकी भी फीस आप? नहीं, बिल्कुल नहीं, ये सब फ्री ऑफ कॉस्ट होता है। सबसे पहले जैसे मैंने आपको बताया, मेरा खुद का एमबीबीएस रशिया से हुआ है, तो उन 6 साल के दौरान किस तरीके से पढ़ाई करना, कौन से सब्जेक्ट्स को मेन मतलब मद्देनज़र रखते हुए, जिसमें जैसे आपको एफएमजी एग्ज़ाम देनी है, कौन से सब्जेक्ट में ज़्यादा मार्क्स होते हैं, इन सब का जो हमारे पास एक्सपीरियंस है हम बच्चों के साथ शेयर करते हैं। हमारे कंसल्टेंसी के बनाए हुए नोट्स हम इन 6 सालों में बच्चों को देते हैं, फर्स्ट ईयर से 6th ईयर तक। अब स्टार्टिंग में बच्चों को नहीं समझ में आता है कि हम जाते बराबर क्या पढ़ें। यूट्यूब की वीडियोस देखें, कोई टीच मी, जैसे एनाटॉमी हो तो टीच मी एनाटॉमी देखें, क्या करें, उन्हें कुछ इतना आइडिया नहीं रहता है। तो हम हमारे तरीके से मार्गदर्शन करते हैं, उन्हें बताते हैं कि किस तरीके से पढ़ना, कौन सी बुक्स पढ़ना। अगर उन्हें पढ़ाई में भी कोई दिक्कत आती है तो खुद मैं पर्सनली गाइड करता हूँ या मेरी टीम एनआई ओवरसीज उन्हें गाइड करती तो है। इसका ये जो शिविर आप लेते हैं, मार्गदर्शन शिविर लेते हैं, वो कहाँ लेते हैं आप? जी, इसके कोई मतलब ऐसे स्पेसिफिक जगह नहीं होती है। कभी कभार ये हमारे ऑफिस में ही हो जाता है, या कभी कभार डिपेंड अपॉन लोकेशन की कहाँ स्टूडेंट्स ज़्यादा होते हैं। ओके। जी। तो सर ये बताइएगा कि चलते-चलते ही मतलब और क्या-क्या आप बता पाएँगे इसके बारे में? कि जैसे प्रकार की जैसे इनकी जो सर्टिफ़िकेट है, तो ये सर्टिफ़िकेट की मान्यता है पर लड़कों को जॉब लग सकता है? जी, बिल्कुल लग सकता है। इसमें देखिए 2 वेज़ है, 2 वेरिएंट्स है। जी। सबसे पहले जब आप इन रिस्पेक्टिव यूनिवर्सिटीज़ में जाते हो और वहाँ की जब डिग्री लेते हो, हाँ ये जी। कुल मिला के 79 प्लस कंट्रीज़ में वैलिड है, इंक्लूडिंग इंडिया। बस इंडिया में हमें एफएमजी एग्ज़ाम देना पड़ता है, वैसे बाकी रिस्पेक्टिव कंट्री की भी एग्ज़ाम होती है। जी। दूसरा इसमें ऐसा रहता है कि अगर किसी बच्चे को फॉरेन में ही सेटल होना है, जी। तो वहाँ वो नॉर्मल एक्रेडिटेशन एग्ज़ाम देके वहाँ जॉब करवा सकता है, कर सकता है। अदरवाइज़ वो किसी हॉस्पिटल में प्रैक्टिस भी कर सकता है। इट्स डिपेंड ऑन हिज और हर चॉइस। ऐसे ये 2 वेरिएंट निकलते हैं। जी। बहुत ही सुंदर सर, आपने बहुत सुंदर सी जानकारी हमें दी है और ये हमारे साथ में इस समय जुड़े थे डॉक्टर उमंग सुरेश कड़ू सर। उन्होंने जिस प्रकार से जानकारी अपने कंसल्टेंसी के बारे में दी, वाकई काबिल तारीफ है सर कि जिस प्रकार से रशिया में आपको परेशानी हुई और उसी के उपलक्ष्य में आपने नागपुर में झिंगाबाई टाकली प्लॉट नंबर 8 सुमित नगर गोदनी रोड यहाँ पर अपना कंसल्टेंसी का ऑफिस इन्होंने खोला है। तो मित्रों, विदर्भ के जितने भी हमारे स्टूडेंट्स हैं एमबीबीएस के, तो ज़रूर इस कंसल्टेंसी को विजिट करें या एडमिशन ज़रूर करें कि जिस प्रकार से इन्होंने जो कॉन्फिडेंस लेवल पे बताया है, तो वो वाकई काबिल तारीफ है। और ज़रूर से क्यों ना हम एक बार इस कंसल्टेंसी को विजिट दें और विजिट देकर जो बच्चों को ज़्यादा खर्चा पहले पैसा खर्च करना पड़ता था इस एडमिशन के लिए, वो जब कम पैसों में यदि होता है, तो क्यों ना हम इस कंसल्टेंसी को विजिट देकर यहाँ पर एडमिशन लेना भी हमने उचित समझना चाहिए। और ज़रूर आकर एक बार इस कंसल्टेंसी को आप विजिट दें। फिर से एक बार हम आपका एड्रेस बताते हैं, नेशनल इंटरनेशनल ओवरसीज कंसल्टेंसी स्टडी एमबीबीएस अबोर। इनका एड्रेस है प्लॉट नंबर 8 सुमित नगर गोदनी रोड जिंगाबाई टाकली नागपुर। जरूर से आकर एक बार विजिट दीजिएगा। और फिर से सर आपको इस कंसल्टेंसी के लिए हम अपनी नागपुर 24 टीम की ओर से आपको बहुत बहुत शुभकामनाएं आपकी कंसल्टेंसी के लिए देते हैं। और आप इसी तरह आगे बढ़े और नागपुर के जितने भी एमबीबीएस डॉक्टर्स हैं वो और तरक्की करें, यही शुभकामनाएं देते हुए मैं यहीं रुकती हूँ, नागपुर महाराष्ट्र से। इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांना माझा नमस्कार। आणि आमचं कंपनीचं नाव नॅशनल इंटरनॅशनल ओव्हरसीज आहे। सुरेश कडू सर आणि मी या नॅशनल इंटरनॅशनल ओव्हरसीज कंपनीचा डायरेक्टर आहे। माझं नाव डॉक्टर उमंग सुरेश कडू। मी माझं एमबीबीएस रशियावरनं केलं आहे। आमची जी कंपनी आहे नॅशनल इंटरनॅशनल ओव्हरसीज, हे अब्रॉडमध्ये परदेशामध्ये स्टुडंटचे एमबीबीएसचे ॲडमिशन करतात। गेल्या मागच्या वर्षापासून 20 ते 25 लाख मुलं मुली नीटच्या परीक्षामध्ये बसतात। त्यांच्यामधून 80 ते 90 हजार मुलं मुली स्टुडंट्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन भेटतात। बाकीचे मुलं मुली ते सेमी गव्हर्नमेंटमध्ये जातात आणि बाकीचे प्रायव्हेट घेतात। पण इतके सारे जे लाखो स्टुडंट्स आहेत
यांनी जे MBBS ची मानसिकता घेऊन एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे ते आपल्या MBBS ची जर्नी आणि ड्रीम पूर्ण करू शकत नाही. याकरिता आपला असा पर्याय आहे की आपण असा एक पर्याय शोधून काढलाय की स्टुडंट्स MBBS आपल्या परदेशामधून पण करू शकते. जितके पण स्टुडंट्स आहेत ते वेगळ्या फील्डमध्ये जाऊन जे पण B.Pharm झाला, M.Pharm झाला, BMS झालं ते घेतात. पण त्यांचा मोठं जे MBBS राहते तर त्याच्यासाठी त्यांची ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी आपण हे कन्सल्टन्सीची स्थापना केली आहे. दुसरं, आम्ही जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो, आमच्या फॅसिलिटीमध्ये असं आहे की सर्वात पहिले स्टुडंटचं इंडियामध्ये युनिव्हर्सिटी सिलेक्शन होते की त्याला कोणत्या देशामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होतात, त्यांचे डॉक्युमेंटेशन, त्यांचं व्हिसा प्रोसिजर, त्यांचं डिपार्चर सेटलमेंट सर्व हे आम्ही करून देतो. इथेच त्यांची जर्नी संपत नाही. फॉरेनमध्ये गेल्यावर त्यांचं पूर्ण सेटलमेंट मी माझ्या माध्यमातून करतो. तसंच फॉरेनमध्ये पण आमचे मॅनेजर्स आहेत जे पूर्ण स्टुडंट तिकडे गेल्यानंतर त्यांचे ऍडमिशन प्रोसिजर जे पण सेटलमेंट वगैरे सर्व व्यवस्थितपणे करून देतात. दुसरी गोष्ट, आमचं इतका छोट्या गोष्टीपर्यंत लक्ष राहते की रशिया सारख्या देशामध्ये जे थंड देश राहते तिकडे गेल्यावर त्यांचे त्यामध्ये शूज राहिले, जॅकेट्स राहिले, हे पण फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड करतो. 1 दिवसाच्या त्यांचं कॅम्पस स्टोअर असते. त्याच्यामध्ये पूर्ण स्टोअरमध्ये आम्ही त्यांना समजून सांगतो तिकडे रूल्स रेग्युलेशन. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की बारीक से बारीक गोष्टापासून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतो. दुसरं, आम्ही 5 देशामध्ये ऍडमिशन करतो, जे रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि जॉर्जिया. आम्ही रशियाचे पॉवर बेस होल्ड करतो. रशियाचे 2 ते 3 युनिव्हर्सिटीचे आम्ही ऑफिशियल पार्टनर आहोत, जेणेकरून तिकडे आम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकतो. स्टुडंटला जे पण अडचणी येणार ते आम्ही सक्षम आहोत, त्यांचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही फेस करून त्याच्यावरती ऍक्शन घेऊ. माझा MBBS रशियामधला झालाय. 6 वर्ष मी रशियामध्ये राहिलो. रशियामध्ये गेल्यावर मला जे होम सिकनेस झाली, मला जे पण छोट्या मोठ्या अडचणी आल्या, जे पण प्रॉब्लेम झाले, तर त्याच्यानंतर जे पण माझ्या मागून कलिग्स येणार, माझं असं मोठं होतं की त्यांना असं 1% प्रॉब्लेम न व्हावं. त्याकरिता आपण या NI ओव्हरसीज कन्सल्टन्सीची स्थापना केली आणि गेल्या 6 वर्षापासून आपण सर्व स्टुडंटला सेवा देतो. दुसरं, आमचं उद्देश आणि मोठं हेच आहे की आम्ही युनिव्हर्सिटीसाठी स्टुडंट नाही, बल्कि स्टुडंटसाठी एक चांगली युनिव्हर्सिटी सजेस्ट करतो आणि बाकी लोकांचे जिथे सर्व्हिस संपतात तिथे आमची जबाबदारी सुरू होते. दुसरं, माझं जे पर्सनल एक्सपिरियन्स राहिलं तिथे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सला मी डोक्यामध्ये जे पण स्टुडंट्स आहेत त्यांना चांगली फॅसिलिटी देतो आणि तिथे त्यांना कोणता पण प्रॉब्लेम होऊ देतो. ज्या लोकांचे ड्रीम आहे की त्यांना फक्त MBBSच करायचं आहे, काही ग्रामीण लोकांचे जे बिचारे मुलं आहेत, लाखो मुलं अशी आहे की ज्यांना MBBS ची ड्रीम घेऊन ते इकडे एंट्रन्स एक्झाम देतात, पण ते आपली ड्रीम शक्य करू शकत नाही बिकॉज 80 ते 90,000 सीट आहे. ते पण काय करतात, सेमी गव्हर्नमेंट ते ज्याला चांगले मार्क आहे तिथं घेणार, बट प्रायव्हेट मध्ये करोडो रुपये मिडल क्लास व्यक्ती देऊ शकत नाही. तर 25 ते 30 लाख रुपयामध्ये एक असा ऑप्शन आहे की आपण परदेशामध्ये जाऊन MBBS करू शकतो आणि हा पर्याय आपण काढला आहे त्यांच्यासाठी. तर का बरं आपण तिकडे नाही जाऊ? याकरिता आपण हे पण सेवा आपण स्टार्ट केली. ज्यावेळेस मला माझ्या मुलाचं ऍडमिशन करायचं होतं MBBS ला असतील, माझं ड्रीम होतं माझा मुलगा MBBS व्हायला पाहिजे आणि इंडियामध्ये ते शक्य नव्हतं मला माझ्याकरता. आणि त्यावेळेस माझा जो अनुभव आला तर मी फॉरेनमध्ये ऍडमिशन कशी करायचं. त्यावेळेस 6 वर्षाच्या अगोदर अशी परिस्थिती होती तर त्यावेळेस कन्सल्टन्सी हा मोठमोठ्या शहरामध्ये पुन्हा मुंबई, कलकत्ता, दिल्ली अशा ठिकाणी या कन्सल्टन्सी होत्या आणि नागपूरमध्येही काही कन्सल्टंट असतील त्यावेळेस होते. तर त्याबद्दल मला नंतर त्यावेळी काही माहिती होती आणि जो अनुभव आला त्यावेळेचा हा कोणत्याही प्रकारची माहिती जी अवेलेबिलिटी नव्हती, आज सामान्य माणसापर्यंत आली. त्यामुळे मला त्या गोष्टीचा जो त्रास झाला तर त्यावरून माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली आणि मला ते मिळवलं, कन्सल्टन्सी मिळवली. मला माझ्या मुलाचं ऍडमिशन केलं आणि ऍडमिशन करत असताना ज्या काही मला अडचणी आल्या आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा ज्या काही अडचणी आल्या म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि त्या अडचणीतून जो अनुभव आला त्या अनुभवाची पूर्तता आम्ही आमच्या या कन्सल्टन्सी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि मुख्य उद्देश असा राहिला
कामाला येणाऱ्या अडचणी आणि या अडचणीतून आलेला अनुभव या आपल्या पॅरेंट्स आणि मुलांकरता कसा तो देता येईल तो आम्ही आमच्या कन्सल्टन्सी या माध्यमातून ही सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आपला कोणाचं काही यावरती विचारणा असतील काही डिटेल्स. नाही, तुम्ही आता म्हणजे हेच कसं निवडलं की आपण याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे? सध्या आता जे चालू आहे प्रकरण, त्या अनुषंगाने लोकांचा विश्वास बसेल काय? तुमच्या जे काही तुम्ही एज्युकेशन मार्गदर्शन करताय, काय सांगणार आहे? हा एज्युकेशनचा मार्ग आहे हा त्यावेळेस मला सुद्धा म्हणजे अनुभव आला. कारण जो विश्वास आहे तो बसायला पाहिजे. तो विश्वास त्या माझा सुद्धा बसत नव्हता. परंतु एक ड्रीम होतं मनामध्ये, एक संकल्प होता आणि MBBS करायचं. या ठिकाणी नाही करू शकत पण कुठे करायचं, फॉरेनमध्ये करायचं, अपरेटमध्ये करायचं. तर त्यानुसार आम्ही तो प्रयत्न केला आणि तो विश्वास ठेवा लागला. तो विश्वास आपला कन्सल्टन्सी या विषयावर आपला तो विश्वास ठेवा लागला. पुष्कळशा अडचणी आल्या ज्यावेळेस आपण व्यवहार करताना आहे पुष्कळ ब्लाइंडनेस मध्ये असं वाटत तर आपण ब्लाइंडली व्यवहार करून राहिलो आहे. तर यावेळेस सुद्धा आपण विश्वास ठेवा लागला आणि विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या याच्यावरून आम्ही ज्या मार्ग काढले आहे त्याचे पेमेंट्स जो सिस्टम आहे त्या एका दमाने आपण ₹1,00,000 त्यांना देऊन राहिलो. तो विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आम्हाला सुद्धा आला होता. त्यावेळेस मला सुद्धा आला होता. म्हणून त्यानुसार आम्ही एक जो व्यवहारिक जो प्रश्न आला सर्वात महत्वाचा आहे तो व्यवहार करत असताना आहे की आपल्याला अडचण जाते परंतु विश्वास बसत नाही. त्यामुळे आम्ही असं काही निवडलं तरी रजिस्ट्रेशन करायचं. तुम्हाला ऍडमिशन द्यायचं तुम्हाला सर्व मार्गदर्शन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. तो क्लायंटला आहे तो स्टुडंटला आहे सर्व माहिती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यावर जो वेळ जो आमचा खर्च होतो तो आम्ही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे आम्ही त्याचा फीस घेत नाही. दुसरी गोष्ट आहे का त्याचं ऍडमिशन ज्यापर्यंत त्याचे ऍडमिशन होत नाही. पहिली गोष्ट त्याचं सिलेक्शन, मग नंतर ऍडमिशन नंतर त्याची जे प्रोसेस आहे विजा प्रोसेस आहे पासपोर्ट प्रोसेस आहे त्यानंतर त्याचं डिपार्चर आणि डिपार्चर केल्यानंतर डिपार्चर जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत त्या कोणत्याही क्लायंटचा कोणत्याही स्टुडंटचा कोणत्याही पॅरेंट्सचा त्या कन्सल्टन्सीवर विश्वास असतो. जेव्हापर्यंत तो डिपार्चर आमचा अनुभव. मग आम्ही काय केलं त्यावेळेस शेवटी आहे तर पैसा हा माध्यम. तर आम्ही जो पहिलं रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आम्ही 10,000 दिली. त्यानंतर त्याचा ऍडमिशन प्रोसेस सुरू करतो. ऍडमिशन प्रोसेस त्या ऍडमिशन आल्यानंतर त्याची ऍडमिशन फीस करतो युनिव्हर्सिटीमध्ये प्रोसेस करतो. त्यावेळेस आम्ही त्याची नंतर पार्शियल पेमेंट घेतो. मग त्याची जी विजा प्रोसेस करतो विजा प्रोसेसमध्ये आणि मग त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्टॅम्पिंग होतो. विजा प्रोसेस विजा स्टॅम्पिंग त्यानंतर आम्ही त्याचा पार्ट पेमेंट घेतो. आणि ज्यावेळेस मी डिपार्चर होते कम्प्लिटली त्याचा पूर्ण हा एक गोष्ट अशी आहे का कुणी जरी त्याचे ऍडमिशन झालेले असेल ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा ज्यापर्यंत त्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला इन्व्हिटेशन येत नाही त्यापर्यंत आपण डिपार्चर करू शकत नाही. तर ते इन्व्हिटेशन हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस ते इन्व्हिटेशन येते त्या युनिव्हर्सिटीचं त्यावेळेस आपण त्या स्टुडंटचं डिपार्चर करतो. आम्ही जे पेमेंट्स जे आखणी केलेली आहे ती पार्शियल केली पार्ट पद्धतीने. जेव्हापर्यंत त्याचा पूर्णतः होत नाही तर जनरली हा शेवटपर्यंत आहे तो विश्वास बसत नाही. त्यावेळेस तो त्याचा आपण प्रोसेस करतो पूर्ण आणि डिपार्चर या पोझिशनवर पोहोचतो त्यावेळेस आपण आहे त्याचा विश्वास. ॲज अ डायरेक्टर म्हणून तुम्ही जे करताय पण तुम्ही म्हणता की MBBSला तर तसा भरपूर खर्च येतो विद्यार्थ्यांना, पण तुम्ही कमी खर्चात कसं काय करता? कारण की आजकालचे जे इफ यू डोंट माइंड ॲक्च्युली आजकालच्या ज्या कन्सल्टन्सीज आहेत त्या सगळं काही गोळा करतात आणि वाइंड अप करून निघून जातात. मग त्याच्यावर विश्वास विद्यार्थ्यांचा बसण्यासाठी तुमची काय योजना राहणार आहे? योजना आपली हेच राहिली आहे की जेव्हा स्टुडंट ॲडमिशन म्हणजे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो की मला फॉर एक्झाम्पल रशियामध्ये जायचं आहे तर आपण त्यांचं बजेट विचारतो की तुमचं बजेट किती आहे. ते म्हणणार की 6 वर्षामध्ये आम्ही 25 ते 30 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्या अंडरमध्ये युनिव्हर्सिटी सांगा. पण आता आम्ही युनिव्हर्सिटी तेच सांगू जे NMC WHO रेकॉग्नाइज असेल, जे युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉपर इंडियन बेस असेल, प्रॉपर हॉस्टेल फॅसिलिटी असेल, जे पण मुली वगैरे जातात त्यांच्यासाठी एक सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट असेल, तिथेच आपण ऍडमिशन त्यांना सजेस्ट करतो. आता जे पेमेंट प्लॅन तुम्ही मला विचारलं त्याच्यामध्ये पेमेंट प्लॅन असं नाही राहत
आम्ही कोणतीही युनिव्हर्सिटी फीस आमच्याकडे घेत नाही. युनिव्हर्सिटीचे स्वतःचे अकाउंट्स असतात किंवा स्टुडंट इन द फॉर्म ऑफ डॉलर ते पैसे युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जातात आणि तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंटच्या हातात ते पैसे देतात, त्यांना रिसिप्ट सुद्धा मिळते फर्स्ट इयरमध्ये. सेकंड इयरमध्ये आता पॅरेंट्स लोक काही पॅरेंट्स लोक लोन काढतात, तर सेकंड इयर पासून टू 6th इयर पर्यंत आम्ही टप्प्यामध्ये ते पैशाचा त्यांचा व्यवहार करतो. जसं आता 3 लाख फीज आहे तर 1.5 लाख तुम्ही या 6 महिन्यामध्ये द्या, 1.5 लाख नंतर 6 महिन्यामध्ये द्या, तुमची फीज कंप्लीट. नाही, त्यांना जर कॉन्फिडन्स बसण्यासाठी म्हणून तुमचं सर्टिफाईड काय राहतंय? सर्टिफाईड आमचं काय आहे, आम्ही युनिव्हर्सिटीचा ऑफिशियल पार्टनर आहोत. युनिव्हर्सिटीने आम्हाला त्यांची एक 50% पार्टनरशिप दिली आहे, एक ऑफिशियल कॉन्ट्रॅक्टर बनवला आहे, ज्याच्यामध्ये थोडं काही आम्ही युनिव्हर्सिटीला देतो, काही ते त्याच्या पद्धतीने आम्हाला देतात, सर्व करतात. आमचा एवढा पॉवर बेस असते की कोणतेही डिसिजन जे आम्ही घेऊ ते युनिव्हर्सिटीला थोडे एक्सेप्ट करावं लागेल. स्टुडंटला जर कोणता प्रॉब्लेम आला आणि काही रूल्स रेग्युलेशन बदलायचे का असले तर तितका पॉवर आहे की आपण बदलू शकतो. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये किती देशांसोबत अप्लिकेशन आहे? 5 कंट्रीज: रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया आणि कझाकिस्तान. बहुतेक पॅरेंट्स म्हणा डॉलर किंवा बाकीचे बाहेरच्या करन्सी आहे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतात. इकडे रुपये आहे ते कन्वर्ट करण्याला प्रॉब्लेम. त्याचा तुम्ही कशी येतो? ते पण फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करतो. आता रशियामध्ये रुबल चालतात, ठीक आहे, कझाकिस्तानमध्ये टेंगे चालतात. आता कझाकिस्तानची 25 ते 30 लाख फीस जर आपण टेंगेमध्ये कॅल्क्युलेट करू तर ते 2 ते 3 करोड हिसाब असेल, पॅरेंट्स लोकांना नाही समजत. आणि याच गोष्टीमध्ये कोणता पण कन्सल्टंट आहे जो अनऑथराइज्ड कन्सल्टंट आहे तो गोल्ड करू शकतो. याकरिता आपण असा एक सोल्युशन काढला की आता गुगलवरती आजकाल आपल्याला सर्व दिसते. जर मला आता कोणत्या पण स्टुडंटची ऍडमिशन करायची आहे, माझ्याकडे पॅरेंट्स बसले आहेत, त्यांना 25 ते 30 लाख रुपये मी हिशोब सांगितला. आता त्याला ते म्हणणार की मला INR मध्ये सांगा, तिथेच आपण गुगल त्याचे ट्रान्सलेट करतो आपण, त्याच्यावरती डायरेक्टली तो 35 ते 36 लाख पर्यंतचा बजेट निघून जातो. मग आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करून सांगतो इतका तुमचा इकडे जाणार, इतका तिकडे जाणार, अशा एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर होतात. मग आतापर्यंत ऑनलाईन तुमचे हे रजिस्ट्रेशन झाले की ऑफलाईन जाणार आहे? ऑनलाईन किती झाले आतापर्यंत? प्रोसिजर काय म्हणजे तुमच्याकडे जर स्टुडंट आला त्याला कुठल्या फॉर्मॅलिटीज कराव्या? त्याला फॉर्मॅलिटीज म्हणजे इतकंच करावं लागेल, त्यांचे 4 ते 5 डॉक्युमेंट आम्हाला द्यावं लागेल. ओरिजिनल आधार कार्ड, तुमचा पासपोर्ट, तुमचं 12th मार्कशीट, एक विजासाठी फोटो आणि तुमचा नीट स्कोर कार्ड. या 5 डॉक्युमेंटमध्ये आम्ही ऍडमिशन करतो. हे डॉक्युमेंटची स्टॅम्पिंग होते, नोटरायझेशन होते. दिल्ली एम्बेसी, मॉस्को एम्बेसी दोन्ही जागेवर आमचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होतात. हे प्रोसेस संपल्यानंतर मग आम्ही विजा सर्टिफिकेट देतो. हे सगळे डॉक्युमेंटेशनची जबाबदारी आमची असते. स्टुडंटला फक्त आमच्याकडे येणं आहे, थोडा ट्रस्ट ठेवणं आहे, बाकी सगळं प्रोसिजर आम्ही त्याची करून देतो. त्याच्यामध्ये पेमेंट करायची पण कोणता रिस्क नाही राहत. आता आजच्या टाइमामध्ये लाखो रुपये तुम्ही कोणत्या कन्सल्टंटच्या हातात देणं पण रिस्क आहे. तर आम्ही स्टार्टिंगमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं की 10,000 रुपये आम्ही जे रजिस्ट्रेशन चार्जेस घेतो. बाकीचा जो चार्ज आहे जेव्हा त्यांची पूर्ण ऍडमिशन होईल स्टेप बाय स्टेप ते पेमेंट्स वगैरे येतात आणि जोपर्यंत स्टुडंट जात नाही तोपर्यंत आम्ही पण आमचं कन्सल्टेशन पेमेंट बॅलन्स करतो, जेणेकरून त्यांना पण सपोर्ट करायला पाहिजे. मग आतापर्यंत काही ऍडमिशन्स वगैरे आल्या का? हो, ऍडमिशन होतात आपले. आता या 6 वर्षाच्या जर्नीमध्ये 1000 ऍडमिशन झाले. आता या वर्षी पण आपले ऍडमिशन्स आहेत. बरेच युनिव्हर्सिटीचे आपण ऑफिशियल टेंडर घेतले, कॉन्ट्रॅक्टरशिप घेतली आहे. जसं रशियामध्ये अल्ताई स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि चीना स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, या 3 युनिव्हर्सिटीचे आपण ऑफिशियल पार्टनर आहोत. तिथे आपले हॉस्टेल्स आहेत, आपले इंडियन मेस आहेत. स्टुडंटला आपण आपल्यातर्फे आणि युनिव्हर्सिटीतर्फे कोणतीही प्रॉब्लेम या अडचण होईल नाही, हे जबाबदारी आमची असते. तुम्ही फीस घेता त्याच्यात सगळं आलं का? त्याच्यामध्ये सगळं हॉस्टेल वगैरे पासून हे सगळं? 2 स्ट्रक्चर असतात. एक तुमचं युनिव्हर्सिटीचा जो पूर्ण तिकडे जाणार आणि एक आमचा स्ट्रक्चर जो पण मिनिमम मार्केटपेक्षा आम्ही कमी ठेवतो आणि ते पण स्टेप बाय स्टेप घेतो. तर एक म्हणायचं जेव्हा रशियामध्ये MBBS कोणाला नाही, जेव्हा स्टुडंट रशियामध्ये 6व्या वर्षामध्ये असतो आणि 6व्या वर्षानंतर जेव्हा त्याला डिग्री मिळते, तर डिग्री मिळण्या अगोदर त्याची ॲक्रिडिटेशन एक्झाम होते. ॲक्रिडिटेशन म्हणजे लायसनिंग एक्झाम होते, जे आपल्याला रशियामध्ये पण द्यावं लागतं. ते एक्झाम मध्ये तुमची प्रॅक्टिकल होणार, तुमचं थ्योरी होणार, तुमचं MCQ होणार. आता ते एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळेल. मग जेव्हा तुम्ही इंडियामध्ये येता तर तुम्हाला FMG नावाची एक्झाम करावी लागते. FMG एक्झाम एक स्क्रीनिंग टेस्ट आहे की तुम्हाला 300 मार्काची परीक्षा आहे. 150 मार्क तुम्हाला स्कोर करायचे आहेत. 150 मार्काच्या वरती तुम्ही स्कोर केले तर तुम्ही इकडे लायसन्स तुम्हाला मिळून जाणार. जास्त स्टुडंट पास होत नाही ना. हा रेशिओ कसा आहे, आता याचा पण रेशिओ तुम्हाला सांगतो. सर्वात जास्त हे सेल्फ स्टडीवर रेफर करते. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे 6 वर्षाचं, की
की तुम्ही जेव्हा फॉरेनमध्ये जाता तर हे स्टुडंटला मेंटली प्रिपेअर होऊन जायचं आहे की मला आपण तिथे अभ्यासासाठी जातो. अब्रॉड देश म्हणजे फ्रीडम, इंडिपेंडन्स, कोणी आपल्याला रोखणारा नाही. तर ते सेल्फ स्टडीने आपल्याला मॅटर करतं. हा, आता एक तुमचा जो सवाल आहे याच्यावर मी नेमकं उत्तर देतो. पहिलं टर्म जे आहे, पहिल्या टर्ममध्ये जे स्टुडंट सिलेक्ट झाले ज्यांना 150 मार्क भेटले आहे, तर ते मग त्यांना 150 पेक्षा जर त्यांना कमी मिळाले तर मग ते नेक्स्ट एक्झामसाठी अपेअर करणार. मग त्याच्यामध्ये नाही मिळालं मग परत ते अपेअर करणार. तर 2 ते 3 टप्प्यामध्ये स्टुडंट क्वालिफाय करून देतात. हा माझा एक्सपिरियन्स राहिला आजपर्यंत. ठीक आहे सर.